आज मी एका लग्न समारंभाकरता सामूहिक विवाह सोहळ्याकरता मंगेश चिवटेजींनी जे निमंत्रण दिलं त्या निमंत्रणानुसार आलेलो आहोत. गणेश चिवटेजींनी आमच्याकडे मंगेश चिवटे आठवण गणेश चिवटेजींनी दिलेल्या निमंत्रणानिमित्त सामूहिक विवाह सोहळ्याला आलो आहे. 31 वधूवरांचा सामूहिक विवाह सोहळा आहे. आणि जेव्हा मला गणेश चिवटेजींनी बोलवलं आणि माझा नेहमीचा स्वभाव आहे, मंत्री झाल्यानंतर मी ज्या तालुक्यात जातो त्या तालुक्याच्या तहसील कार्यालयामध्ये जाऊन त्या तालुक्यातल्या जनतेचे निवेदन स्वीकारणे, जनतेने मंत्रालयात येणे यापेक्षा मंत्र्यांनी गावात जाणे आणि तालुक्यात जाणे हा अत्यंत महत्त्वाचा या ठिकाणी एक उपक्रम आम्ही सुरू केला. राज्यामध्ये आपल्या सर्वांच्या सहकार्याने, जनतेने दिलेल्या प्रेमामुळं, तुमच्या आशीर्वादामुळं महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसचं सरकार आलं. महाराष्ट्राच्या 51.78% मतं घेऊन सरकार आलं. महाराष्ट्राच्या इतिहासामधलं सर्वात मजबूत सरकार आलं. 217 आमदार 288 पैकी. या सरकारमध्ये एकनाथ शिंदेजी, सुनीता दीदी पवारजी या सरकारमध्ये महत्वाच्या आमचे नेते आहेत, उपमुख्यमंत्री आहेत. खरं तर राज्यामध्ये सर्वच खाते महत्वाचे आहेत, राज्यातले सर्व डिपार्टमेंट महत्वाचे आहेत, पण 2 खाते महत्वाचे जास्त आहेत. जास्त म्हणजे त्या अर्थाने नाही म्हणत मी, कुणाला वाईट वाटावं, पण अनादी काळापासून, इंग्रजांचा काळ असो, मोगलांचा काळ असो, त्या काळापासून बाबा थांबरे जाधव साहेब पुढे जात नाही, तुम्ही पुढे जाऊ नका. हा, इथेच मी निवेदन घेणार आहे जनतेमध्ये. तर मी सांगत होतो की अनादी काळापासून, इंग्रजांच्या काळापासून जे नियम कायदे आहेत, एकतर जे गृह खातं आहे पोलिसांचं, झोपून उठल्यापासून झोपतपर्यंत जनतेच्या जीवाचे रक्षण करणे पोलिसांची जबाबदारी. त्यामुळं गृह खातं हे जनतेच्या जीवाचं रक्षण करतं आणि महसूल खातं हे जनतेच्या मालमत्तेचं रक्षण करतं. मालमत्ता ही महसूल खात्याची, तुमच्या घराची मालमत्ता, तुमची शेतीची मालमत्ता सर्व महसूल खातं बघतं. आणि म्हणून जिल्हाधिकारी या पदाला आणणं साधारण महत्व आहे. पण इकडल्या काळात काय झालं की जिल्हाधिकारी टीम महसूल खातं विसरून गेली. म्हणजे मी सर्वांनाच म्हणत नाही, सर्व खात्याच्या सर्व अधिकाऱ्यांनी. आता बघा, जर एका तालुक्यात करमाळ्यात आणून छोटंसं मी ऍडव्हर्टाइजमेंट केली की मी जनतेचे निवेदन घेणार आहे, मला जवळपास मगाशी बाबुलताईच्या घरी एक 45 निवेदन आले आणि अत्यंत छोटे छोटे निवेदन. महसूल मंत्र्याकडे याची गरज नाही. जे प्रांत करू शकतात, जे तहसीलदार करू शकतात, जे तलाठी करू शकतात, जे भूमी अभिलेख करू शकतात, डेप्युटी तहसीलदार करू शकतात, मुद्रांक अधिकारी करू शकतात, त्या छोट्या कामाला महसूल मंत्र्यांना भेटावं लागतं. हे दुर्दैव आहे. आता इथे जवळपास 60-65 निवेदन आहे. आता हे निवेदन कशामुळे आलं? जिल्हाधिकाऱ्याला माझी विनंती आहे, जसं नाशिक कलेक्टरने एक चांगला उपक्रम केला की जिल्हाधिकाऱ्यांनी आपापले प्रांत तहसीलदारला प्रत्येक गावात पाठवण्याची योजना तयार केली. संपूर्ण तहसील प्रशासन आठवड्यातला 1 दिवस एका गावात जाईल आणि त्या गावातल्या जनतेचे प्रश्न त्याच गावात सोडून देईल. हा उपक्रम सुरू केला. नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी 1 महिन्यामध्ये 103 गावाचा दौरा केला. तर माननीय जिल्हाधिकारी आता नवीन आले आहेत, उत्सुक आहे आणि चांगले अधिकारी आहेत, त्यांच्याबद्दल चांगल्या भूमिका सरकारच्या आहेत, त्यांच्याकडनं सरकारच्या अपेक्षाही आहेत. जिल्हाधिकारी कार्तिकेयन आणि त्यांची टीम, मला विश्वास आहे की पुढच्या 4 महिन्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातलं एकही गाव सुटणार नाही याची काळजी जिल्हाधिकारी घेतील आणि आमचे तहसीलदार प्रांत गावागावात जाऊन जनतेच्या मालमत्तेची दखल घेतील, रक्षण करतील.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.